नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता उन्हाळा सुरू झाला आहे, तर ह्याच्यामध्ये शेवटी उन्हाळ्यातली पण कामं चालू असतात. लोणची बनवा, कुठे पापड बनवा आणि सगळ्यात मेन म्हणजे घरचा मसाला बनवा. तर आता मिरच्या वगैरे बाजारात यायला लागलेल्या आहेत आणि यंदा मिरचींचे भाव खूप हाय आहेत. म्हणजे तुम्ही हेच करू शकत नाही. 300, 350 जशी तुम्ही घ्याल ना त्या पद्धतीची आहे. पण रेट कायच्या काय आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी रेट खूप हाय आहेत. आणि आपण ह्यावेळेस एक 3-4 किलोचा मसाला असेल, त्याच्यामध्ये सगळं काही आपलं खडे मसाले वगैरे गेले, की सगळं मग 5 किलोपर्यंत जाईल मसाला. पण ह्या वर्षी मिरच्या खूप म्हणजे खूप महाग आहेत. आता तसं बघायला गेलं तर मिरच्यांमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आमच्याकडे जास्तीत जास्त काश्मीरी असते मिरची, जेणेकरून थोडीफार आपल्या मसाल्यासाठी असते आणि दुसरे म्हणजे आपण जे काही मच्छीसाठी पण आपण ती वापरतो, म्हणजेच काश्मीरी मिरची कलरसाठी. तर ती एक आहे आणि दुसरी बेडगी वगैरे आहे. अशा 1-2 आपणच वापरतो. बाकी खूप म्हणजे खूप कलरच्या पण एक आहेत, म्हणजे तिखटाला कमी पण दिसायला कलर चांगला यावा मग आपल्या जेवणाला किंवा मच्छीला वगैरे. तर दिसायला पण त्या पण वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत, पण खूप महाग आहेत. यंदा मिरच्यांचे भाव खूप म्हणजे खूप एकदम हाय आहेत. कारण की इकडे आमच्याकडे पण आता बऱ्यापैकी सगळ्यांनी आता मिरच्या घ्यायला तयार झाल्यात आणि आता तयारी पण चालू झाली. ती म्हणजे पावसाच्या आधी सगळी तयारी होते. तीच म्हणजे घरचा मसाला. तर सगळे मसाले आले, खडे मसाले त्याच्यामध्ये टाकायचं आलं. मग आता आपली जी मिरची आलेली आहे, ती आता आपण सुकवायला टाकलेली आहे. ती तुम्हाला दाखवते. 2 प्रकारची आहे. एक बेडगी मला वाटते आणि दुसरी म्हणजे काश्मीरी. काश्मीरी मिरची लगेच ओळखू शकता, अशी फुगीर असते. थोडी दिसायला पण वेगळी असते आणि लांबलचक असते आणि चांगली असते ती पण. कलरला पण चांगली आहे आणि मेन म्हणजे चवीला पण चांगली आहे. तशा 2 मिरच्या आपण आणलेल्या सुकट टाकलेल्या आहेत. तर चला तुम्हाला दाखवते. आता खडे मसाल्यांमध्ये कोणकोणते खडे मसाले असतात ते पण तुम्हाला दाखवते. आता तसं बघायला गेलं तर प्रत्येकजण ज्याला जसं पाहिजे तसं करतो. म्हणजे खडे मसाले विकत घेऊन म्हणजे त्याच्यामध्ये ॲड केले जातात. तर ते पण तुम्हाला दाखवते की आपल्याकडे सगळे आलेले आहेत आता घरीमध्ये. फक्त छानपैकी उन्हामध्ये तापवायचं आहे आणि नंतर मग आपली चक्कीसुद्धा आहे. आता आपला सीझन पण चालू होईल मसाल्याचा. तर तो मसाला आपण आपल्या चक्कीवरती दळतो आणि बाहेरून पण मसाले वगैरे येतात. तर आता हा सीझन सुरू होईल. पण त्याआधी चांगली मिरची आपल्याला तापवावी लागते. चांगली मिरची कुरकुरीत व्हावी लागते. जर दमट असेल, जर नरम असेल तर एकदम चिकटते. म्हणजे जी काही एक चक्की असते ना त्याला चिकटते. त्याच्यामुळे दमट अजिबात न्यायची नाही. 3-4 उन्हं चांगली लावायची. तोडल्यानंतर परत ऊन लावायचं. म्हणजे काही खडे मसाले आहेत त्यांना ऊन लावायचं. कधी-कधी तर मिरची भाजावी पण लागते. भाजून जर नेली तर सगळ्यात बेस्ट. आणि आपल्या मशीनमध्ये 5 मिनिटं पण जास्त लागत नाही. जर तुमची समज जर जास्ती मिरची असेल तर थोडा वेळ जास्त लागेल. पण आपली मशीन एवढी फास्ट तुम्हाला मी दाखवेन व्हिडिओ. गेल्या वर्षी पण आहे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघा तुम्ही. मशीन आहे. तर ह्यावेळेस पण मी तुम्हाला दाखवेन. आपलं तर काय आता चालूच होतील यायला मसाले वगैरे दळायला. तर मी खडे मसाले पण दाखवते. कोणकोणते खडे मसाले आपण आतमध्ये टाकतो ते सगळं. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता उन्हाळा चालू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये भयानक पापड म्हणा, लोणची म्हणा, ही अशी सगळी कामं आता उन्हाळ्यामध्ये चालू होतात. कारण की ऊन चांगलं पडतं आणि उन्हामध्येच हे चांगले पदार्थ होतात. मसाला असू दे किंवा कोणतेही काही असू दे, पापड असू दे, पापडांना ऊन पण लागतं. तर आपण पापड पण बनवून बघू. अजून टाईम आहे आपल्याला. तर चला आता मसाला तरी बनवायचं काम चालू आहे. म्हणजेच मसाल्याची तयारी पूर्ण चालू झालेली आहे. अजून तयार व्हायचं तर अजून बाकी आहे. पण त्याच्या आधीची जी तयारी असते ती चालू आहे. तर चला तुम्हाला दाखवते मिरची. तर इथे बघा ही आपली मिरची आहे. आता याच्यामध्ये मिक्स मिरची आहे. तुम्ही मिक्समध्ये पण टाकू शकता. 3-4 जरी वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या जरी असल्या ना तरी काही हरकत नाही. आता ही आहे काश्मीरी. ही आपण जेवणामध्ये पण वापरतो. जो काही आपण मच्छीसाठी सांबार वगैरे बनवतो बघा, एक ऑरेंज कलरचा वरती असा कलर येतो. तर ही वापरतो आपण काश्मीरी. आता ही मला बेडगी तरी वाटते. ही बेडगी आमच्याकडे दरवर्षी असते. तर अशी मिक्स आहे. 3-4 किलो आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही खडे मसाले गेले किंवा थोडं वाढेल. तर ही एवढी मिरची आहे आणि खूप महाग आहे. 300, 350, 400, 450 असे त्यांचे रेट आहेत. जशी तुम्ही चांगल्यात चांगली मिरची घ्याल तशी. आणि कलर पण चांगला आहे. यांचा कलर पण खूप चांगला येतो. बेडगी मिरची वगैरे. आता मला जास्ती त्याच्यामध्ये नावं एवढी माहिती नाहीत. पण तुम्ही दुकानात जरी गेलात
आपल्या असं सामान वगैरे आपण जिथे भरतो तिथे जरी गेलात, किरकोळ अशी दुकानं आहेत तिथेही मिरची तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यामध्ये खूप असंख्य जाती बघायला मिळतील मिरच्यांच्या. त्याच्यामध्ये आम्ही ह्या 2 आणलेल्या आहेत. अजून तरी ह्या दमट आहेत, अजून ह्यांना ऊन लागलेलं नाही बघा, म्हणजे थोड्याशा अजून दमट आहेत. तर आता ऊन पण चांगलं पडतं, तर ह्या उन्हामध्ये सगळी कामं वगैरे जी उन्हाळी असतात ती करून घेतली जातात. त्याच्यामध्ये आपला मसाला पण आता करून घ्यायचा आहे. तर तिथे बघा मिरची सगळी अशी सुकायला टाकलेली आहे. तर ऊन पण थोडं उसरत आलं आहे, तर मी थोडं पुढे घेतलं आहे, त्याच्यानंतर परत मी उन्हात टाकेन. तर अशी आपली सगळी मिरची आहे बघा. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ही एक 3-4 किलो मिरची आहे. आता तुम्हाला मी खडे मसाले दाखवते, ते पण आपल्याला सुकवायचे, अजून टाईम आहे. पण त्याआधी आपल्याला मिरची छानपैकी सुकवून घ्यायची आहे. आता काही वेळी ना दुकानात आपल्या जेव्हा मिरची आणतात ना तेव्हा अख्खी चक्की आणतात, पण मेन म्हणजे ना तोडायची, म्हणजे तोडून जरी तुम्ही दिलीत ना की जो काही मसाला आहे ना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हे नाही येत, म्हणजे छोटे तुकडे वगैरे येतात ना ते येत नाहीत. त्याच्यामुळे ना तुम्ही असे तोडताना आमच्याकडे तरी असे आता ही समजा ही मिरची आहे ना तर ह्याचे 3-4 तुकडे केले जातात. तर अशा पद्धतीने मिरची आपल्या घरी आलेली आहे. आता आपण 2-3 उन्हात तरी आपण लावणार, जास्ती पण कमी नाही. तर एवढी आता उन्हं लावणार. तर चला तिथं फार थोडं ऊन दिसतंय, तर तिथे उन्हात टाकते मी आता त्यांना परत. तर आणि नंतर मी तुम्हाला खडे मसाले दाखवते की आम्ही कोणते खडे मसाले यूज करतो. तर चला तुम्हाला दाखवते आधी. आणि त्याआधी मला मिरची उन्हात टाकते. तर ही बघा आता मी नाही थोडं ऊन ठेवले. आता 4 वाजायला आल्यात, त्याच्यामुळे ऊन कसं तर पुढे जाणार. हे बघा सावली. तर ही आता अशीच मी इथे ठेवेन थोडा वेळ, नंतर मग आपण काढणार आणि परत मग उद्या परत मग आपण उन्हात टाकणार आहोत. तेवढी आपली मिरची आहे. यावेळेस थोडा मसाला कमी आहे आपला, कारण की खूप रेट पण आहे आणि आपला गेल्या वर्षीचा पण मसाला बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळे. तर चला तुम्हाला तर मी डायरेक्ट ना खडे मसाले दाखवते. तर इकडे बघा ही आहे चक्री फूल, जे तुम्ही मार्केटमध्ये इझिली तुम्हाला भेटेल. त्याच्यानंतर हे आहे लवंग आहे, बघा ही लवंग आहे. त्याच्यानंतर हे तर तुम्हाला माहितीच असेल, जे तमालपत्राची सालं असतात ना ती आहेत. आणि आपल्या घरीसुद्धा आहेत, जे आपल्या म्हणजे आमच्या बागेमध्ये सुद्धा आहेत झाडं, तर त्यांची साली वगैरे आहेत. तर हे आहे. त्याच्यानंतर हे इकडे बघायला गेला तर ही मसाला वेलची आहे, ही पण एक आहे. आणि हे जे खडे मसाले आहेत ना खूप महाग असतात, आणि हे एक सालीचा प्रकार आहे, ती पण याच्यामध्ये जाते मसाल्यामध्ये. ही जास्ती मसाल्यामध्ये वापरली जाते. तर हे तरी अजूनपर्यंत आणलेलं आहे. याच्यामध्ये अजून बरंच काय जाणार आहे. काळी मिरी आहे, त्याच्यानंतर ती एक जायफळसारखं ते असतं, ते पण त्याच्यामध्ये टाकतात. जे ते फूल येतं ना एक, ते पण. आता मला प्रॉपर नाव नाही माहिती, ते एक जाणार. तर असं सगळं याच्यामध्ये ॲड होतं. तर हे तरी आता आणलेले आहेत. अजून याच्यामध्ये बरंच काही जाईल. जेव्हा सुकवणी वगैरे असेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. तर ही सगळे जे खडे मसाले ते टाकले जातात. आणि जर तुम्ही जास्त प्रमाणात जरी टाकलेत ना तर मग मसाला अजून तिखट होणार. त्याच्यामुळे हे प्रमाण वाईज आहे बघा, वरती सगळं लिहिलेलं आहे. तर त्याच्यामुळे तर हे असे सगळे हे आहेत खडे मसाले. तर हे त्या आता मसाल्यानुसार आपण त्याच्यामध्ये ॲड करतो. आणि चला, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फक्त यंदा सगळंच महाग होत चाललेलं आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया. आणि आता आमच्या कोकणामध्ये हा सीझन खूप मोठा असतो, मसाले, घरगुती मसाला. आणि आम्ही दरवर्षी घरामध्येच मसाला बनवतो, बाहेरून काय आणत नाही. तर हे सगळं इथे आहे. आता थोड्या दिवसांनी हे मग असं उन्हात टाकणार सुकवायला. गेल्या वर्षीचा पण व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, तर नक्की बघा. बघितला नसेल तर आता यंदा तर येणारच आहे. तर चला आता इथे थांबते. तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.